इथे विदर्भ थाली तयार आहे। एकदम तर्रीबाद भाजी आणि ज्वारीची भाकर, कांदा, निंबू कमी आहे फक्त। घेतलेला आहे एक कांदा कट करून बारीक। तर आता हे आपल्याला पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवरती। 3 पाव मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि इथे मी अगदी थोडंसं तेल घालून एक कांदा बारीक कट करून तो भाजून घ्यायचा आहे लालसर असा छानसा। तर इथे आपला कांदा हा भाजून झालेला आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यात मटण टाकणार आहे। तर इथे मी ते मटण त्याच्यात टाकून दिलं आणि थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। याला थोडंसं पाणी सुटू द्यायचं, त्याच्यानंतरच त्याच्यात पाणी टाकायचं। छानसं असं थोडंसं कडक झाल्याच्या नंतर हे पीस मी त्याच्यात अर्धा चम्मच हळद घातली। हळद घातल्याच्या नंतर थोडंसं परतवून घ्यायचं। तर इथे बघू शकता छानसं असं पाणी सुटलेलं आहे आपल्या मटणाला। आता आपल्याला याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं 2 मिनिट अगदी 2 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर इथे 2 मिनिट झालेले आहे, बघू शकता तुम्ही। मस्त छान असं पाणी सुटलेलं आहे त्याला आता। आणि मी पातेल्यातच टाकते शिजवायला, कुकरमध्ये नाही टाकत। ते कुकरमध्ये खूप शिजतं, मग चांगलं नाही लागत। मी एकदम गावरान पद्धतीचं सांगणार आहे। तर इथे टाकलेलं आहे मी पाणी 1 गिलास। तर इथे मी 1-1.5 गिलास पाणी टाकलेलं आहे। आता याला 10-15 मिनटं किंवा 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छानसं। चला तर मग बघूया। तर इथे घेतलेले आहे मी या साईजचे 2 कांदे आणि एवढा खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली धुवून। त्याच्यानंतर हे कांदे मला कट करायचे आहे। या प्रकारचे कट करणार आहे मी, अशा साईजचे। छोटी साईज केली तर खूप वेळ लागतो। चला तर मग मी आता पूर्ण कट करून घेत आहे हे। तर हे खोबरं छानसं असं भाजलेलं आहे। आता कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथं गॅसवरती मी तेल टाकलं आणि हा कांदा आपल्याला असा परतवून घ्यायचा। सर्वीतून तेल लागलं का पटकन भाजून जातो, म्हणून सर्व कांद्याला तेल लावून घ्यायचं। तर तो कांदा भाजीपर्यंत आपल्याला खोबरं कट करून घ्यायचं आहे। तर इथे माझा कांदा असा छानसा भाजून गेला, बघू शकता। असा लालसरच करायचा आहे आपल्याला, जास्त काळा नाही बनवायचा। तर आता मी हा कांदा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। कांदा हे खोबरं मी बारीक करून घेतलं, जे की आपण भाजून घेतलं होतं ते। आणि ही कोथिंबीर, टमाटर याच्यात बिलकुल टाकायचं नाही, टमाट्याने बिलकुल चव नाही लागत आणि मटणाची चवसुद्धा नाही कळत। चला तर मग आता हे बारीक करून घेऊ मिक्सरमधून। तर इथे मी थोडासा लसूण घेतला आणि एवढं आलं घेतलं। याची आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर याची पेस्ट आपल्याला खलबत्त्यातच बनवून घ्यायची आहे, जास्त बारीक नाही बनवायची, थोडी जाडसरच बनवायची आहे। शकता अशा प्रकारे मी याची पेस्ट बनवून घेतली, जास्त जाडसर नाही आणि जास्त बारीक पण नाही, अशा प्रकारे घेतलेली आहे करून।
ते मी हे बारीक करून घेतलेलं आहे. मटणसुद्धा छानसं शिजलेलं आहे. तर आता मी हे घेणार आहे परातीत काढून. याच पातेल्यात फोडणी द्यायची आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकून इसरून घेतलं मी. तर मी इथे पातेलं ठेवलं गॅसवरती आणि छानसं पातेलं तपलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला. एकदम गावरान पद्धतीने करायचं आहे. जास्त तेल नाही घालायचं. जास्त तेलकट चांगले नाही लागत. तर मी इथे दोन अडीच उबळे तेल घातलेलं आहे. तेल आता छानसं तापलेलं आहे. तर त्याच्यात टाकलेली आहे मी अद्रक लसूण पेस्ट जी की आपण बनवली होती ती. हे आता छानशी अशी लालसर भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता लालसर झालेली आहे आपली अद्रक लसूण पेस्ट. आता आपल्याला त्याच्यात टाकायचे आहे थोडेसे जिरे आणि जिरे तडकल्याच्या नंतर 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद टाकायची आहे. आपण मटण शिजवताना हळद टाकली होती म्हणून. आणि हे आपल्याला लसूण मध्येच टाकून घ्यायचं आहे अद्रक लसूण पेस्टमध्ये. लाल मिरची पावडर, मसाले, कारण आपल्या भाजीला छानशी अशी तरी येते मग. तर आता याला छानसं परतवून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर टाकलं मी जे आपण पेस्ट बनवून घेतली होती ती. पेस्ट टाकल्याच्या नंतर याला परतून घ्यायचं आहे छानसं असं. आता याला 10-15 मिनटं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर मसाला आपला असा छानसा भाजलेला आहे. आता छानसं तेल सुटलं त्याला आणि मसाला भाजताना त्याला फिरवतच राहायचं. त्याच्यानंतर मी टाकणार आहे हे मटण शिजवून घेतलेलं. त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे. तर इथे मी एवढं पाणी टाकलेलं आहे. भाजी जास्तीची आहे माझी 3 पाव. तर याच्यात आता फक्त आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण भाजी शिजत घालताना आपण थोडंसं मीठ टाकलं होतं. अगदी थोडंसं मीठ टाकलं मी. आता याला आपण 10-15 मिनटं उकळून घ्यायचं आहे छानसं. छानशी अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि भाजी तयार झालेली आहे. एकदम तर्री बाज बघू शकता कशी भारी तर्री आलेली आहे भाजीवर. तरी इथं भाजी आपली चांगली उकळली आणि बघू शकता कशी छानशी अशी तर्री आलेली आहे भाजीवर आणि मस्त झालेली आहे झणझण. एकदम विदर्भ टाईपची आहे. झणझणीत नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. चला तर मग